ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. आजच्या भागात आपण आपलं कोणीतरी असावं असे प्रत्येकालाच वाटत असते, कारण सर्व नाती असूनही त्यामध्ये स्वार्थ हा दिसून येतो. या पृथ्वी तलावर निर्माणकर्त्याने जेव्हा मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याच्या सोबतीला कोणीच नव्हतं. वाट्याला केवळ एकटेपण आलेलं. त्याला कुणाची तरी आवश्यकता भासायची. त्याची अनेक कारणेही होती. त्यानंतर मानवाने समूहही बनवले. कालांतराने मानव एकोप्याने राहू लागलाय. स्वतःचं संरक्षण, हल्ले, प्रतिहल्ले यातून त्यास आधार मिळाला. यातूनच विविध शोधांची निर्मिती देखील झाली आणि त्यातूनच माणसाची प्रगतीही होत गेली. पुढे एकोबा समूहात त्यास आपला स्नेह, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सुखदुःख भावना व्यक्त करण्याकरिता कुणाची तरी आवश्यकता भासू लागली. तेव्हा मानवाने सहवासातील व्यक्तींना आपलं असं केलंय. यातून नाती निर्माण झाली. तेव्हापासून ते आज तगायत रक्ताचं, स्नेहाचं, आपुलकीचं, प्रेमाचं नातं अधिक दृढ होत गेलं आहे. हा प्रवास जीवसृष्टीच्या अनेक बदलाने घडत गेलाय. याकरता हजारो वर्ष घालवावी लागलीत. माणूस हा समाजशील प्राणी आहे असं म्हटलं जातं. तो समाजाव्यतिरिक्त इतरत्रही राहू शकत नाही. आज आवश्यकता म्हणून प्रत्येकाला वेगवेगळं नातं निर्माण करता आलं. हे नातं कुठल्याही स्वरूपाचं असो, त्याची विण अधिक घट्ट होत चालली आहे. मनाचा गाभारा आठवणी स्मरणांनी भरल्यावर तो करण्याकरता कोणीतरी आपलासं असावं लागतं. आजच्या चंगळवादी जगण्यात कोठेही नातेसंबंध लोप असल्याचं प्रकर्षाने जाणवतंय. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, स्नेह, आपलेपणा, आत्मीयता कमी होत असून एकमेकांप्रती माणसांतील दुरावा अधिक वाढत चालला आहे. हा सर्व काळाचा महिमा म्हणावा लागेल. आजच्या क्षणाला केवळ गरजेपुरतंच नातं निर्माण केलेलं जातं. गरज संपली की नातं मोडकळीस येतं किंवा आणलं जातं. हे आपणा केव्हाच नाकारता येणार नाही. याचं प्रत्येकास विविध क्षणाला अनुभव देखील येतात. जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मन हळवं असतंच. मनाच्या आत कुठेतरी चांगुलपणाची किमिया ही लपलेलीच असते. माणसांचं जगणं पुढे पुढे सरकत राहतं आणि आठवणींचा काळोख मागे गर्द होत जातोय. प्रत्येकाचं आयुष्य तेवढंच असतं जेवढं आपणास जगता येतं. आणि ह्या आठवणी नयन अश्रूंनी बाहेर पडतात. डोळ्यात भरून आलेलं आभाळ रिक्त होण्यास कासावीस होतोय जीव. भावनेने अंक्रंदन सुरू होतं. डोळ्यांचे काठ भरून येतात आणि मनसोक्त रडायला लागतं. कुणाच्या तरी कुशीत डोकं ठेवावं आणि मनसोक्त रडावं असं वाटतं. त्यासाठीच कुणीतरी आपलासं असावं लागतं. जीवन जगताना प्रत्येक क्षणाला जगण्याचे संदर्भ बदलत जातात. तसे माणसेही बदलत चालतील. अनेकांना क्षणाक्षणाला व पावलापावलावर याचे अनुभव येतच असतील. सर्व काही आपल्या मनासारखं आणि विरोधासारखं होत नसतं. अनेक वेळा मनाच्या विपरीत घडतं. मनाला पटण्यासारखं असतं पण करावंच लागतं. आणि प्रत्येकाच्या मनासारखं झालेलं असलं तर ते प्रत्येकाच्या जीवनाचे संदर्भच बदलून गेले असते. प्रत्येक मनाचे, व्यक्तीचे स्वभाव हे भिन्न असतात. त्यामध्ये आपलंपण ओतलं की जगण्याचं सर्वच संदर्भ सुटतात. हे आपलेपण जपता यायला हवं. स्वतःचे जग बदलायस आपलेपणा हळूवार जगता येणं गरजेचं असतं. हे आपलंपण माझं यातच दडलेलं असतं. हे कल्पकतेने बाहेर काढावं लागतं. सर्वांना प्रेरित करावं लागतं. तेव्हा जगणं अधिक समृद्ध होतं. मन प्रसन्न होत जातं. कधी कधी कुणीतरी आपलंसं असतं पण काही कारणास्तव एकमेकांचं मन दुरावतं. सुसंवादाचं रूपांतर विसंवादात व्हायला लागतं. मनाचं आपलेपण पोरकं होत असतं. जेव्हा दुभंगलेले मन एकमेकांना साधता यायला हवं, त्याकरता स्वतःची चूक असो वा नसो सर्वांना सॉरी म्हणता यायला हवं. मनाचं मोठेपण दाखवणं गरजेचं असतं. जगण्यातला मी आणि अहमपणा बाजूला सारता यायला हवं. एकमेकांच्या जगण्याचे संदर्भ जाणून घ्यायला हवेत. लौकिक अलौकिकाची जोड जगण्यास दिली की
जगणं अधिक सुंदर होत जातं. जीवनात घडणाऱ्या असंख्य घटना कल्पनाबाहेरच्या असतात. त्या कळत नकळत घडतात. त्याची आपण कल्पनाही केलेली नसते. सर्व काही अकल्पितच असतं. एखाद्या घटनेने होत्याचं नव्हतं होऊन जातं. मनावर असंख्य घाव होतात. जीवनाचं आणि जगण्याचं सर्वस्व संदर्भ पैलूच बदलून जातात. मन अगदी सुन्न बधीर होत जातं. त्या सर्वच घटनांतून जगण्याचं आत्मभान मिळतं. अशा घटनांमधून खूप सारं शिकता येऊ शकतं. त्याकरता मन तसं असावं लागतं. मात्र कधी कधी ह्या घटना मानवी मनावर विपरीत परिणाम घडवून आणतात. त्याचे खूप दूरगामी परिणाम हे भोगावे लागतात. जेव्हा मन हळवं होऊन जातं, अत्यंत दुःखी व्हायला लागतं, सर्व काही नकोसं वाटायला लागतं, यावेळी डोक्यात विचारांचा कल्लोळ उठतोय, सर्व काही संपल्यागत होतंय. या क्षणाला मनाला उभारी देणारं कुणीतरी आपल्याजवळ आपलंसं आपुलकीचं असावं लागतं. मनात निर्माण झालेले भाव भावना विराह व्यक्त करावेच वाटतात. आपुलकीच्या नात्यानं जीवाभावाचं विचारणं कोणीतरी असावं. यातून मन मोकळं होत जातं. मनातलं कोडं त्यापुढे उलगडता यावं. दिवसागणिक आलेल्या क्षणांनी मन मोकळं करता यावं. इतर कुणालाही सांगता न येणारं गुपित त्यांच्यापुढे हळूवार खोलावेत. मन रिक्त करता यायला हवं. यातून ताणतणाव टेन्शन मुक्त होता येतं. जीवनातलं दुःख कमी करता येतं. मन अगदी स्वच्छंदी होत जातं. प्रसन्नतेचे झरे मनाच्या कपारीतून वाहू लागतायत आणि जीवनाचं सकारात्मक स्वरूप बाहेर यायला लागतं. यासाठी कुणीतरी आपलंसं असावं लागतं. आपुलकीचं असावं लागतं. कोणीतरी आपलं असलं की हृदयाच्या घावांना पूर्णता नव्हे पण क्षणभर तरी भरून काढता येतं. मनाचं आउटपुट निघणं गरजेचं असतं. ते इथंच निघतं. मन मोकळं होणं गरजेचं असतं. 2 शब्द आपुलकीने बोलणारं, जिव्हाळ्याने उराशी कवटळणारं, आलेला क्षीण एका क्षणात घालविणारं, आपल्याचं सुखदुःखात स्वतःचं सुखदुःख पाहणारं, मायेचं ममत्व जाणणारं व जपणारं, ओलावलेल्या डोळ्यांच्या कडांना हळूवार पुसणारं, मनाचं अंतर्मन समजून घेणारं, असं कोणीतरी आपलंसं असावं लागतं. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला कोणीतरी आपलंसं असणं गरजेचं असतं. यातून मानवी जगणं समृद्ध होत जातं. जगण्याचं आत्मबळ भेटतंय. कुठेतरी संकोच न बाळगता मन सरळ सरळ उघड होत जातं. जगातल्या पहाडासारखं समोर आलेलं दुःख क्षणात नाहीसं होत जातं. आपुलकी, स्नेह, जिव्हाळ्याच्या आशेने प्रकाश किरण उगवतं. मन निरभ्र होत जातं. याकरता शेवटच्या श्वासापर्यंत कुणीतरी आपलंसं असावं लागतं. मित्रांनो, आणि प्रत्येकास मिळावं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.